परिवार आणि इंग्री मॅडमचं आणि त्यांच्या सर्व स्टाफचं मोलाचं सहकार्य आणि त्यांच्यामध्ये जी उर्मी ऊर्जा आणि तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जी असलेली कमिटमेंट, त्यासोबत प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य, माया, करुणा ही वृद्धिगत असल्यामुळं, वाढीव असल्यामुळं ही इंग्रजचा रोट परत एकदा वटवृक्षाकडे वाढते आहे. त्याबद्दल पहिल्यांदा आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा इंग्रज परिवाराला या ठिकाणी देतो आहे. आज हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाला आपण संकल्प सुरुवात केली आहे आणि आजच्या या दिनाचं सुरुवात ही आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं जे विद्यार्थ्यांचं कलागुण आहे त्यांचं सादरीकरण करण्याच्या निमित्तानं आजचा हा या ठिकाणी गोड असा कार्यक्रम आयोजित केला आहे. काल ही पूर्ण चिमुकली जरी त्यांना एकीकडे 31st आनंद असेल, परंतु त्याही पेक्षा वेगळा आनंद आज कधी एकदाच बालाजी मंदिराच्या या पवित्र प्रांगणात जावं आणि जी काही आमच्या गुरुजनांनी या ठिकाणी वेगवेगळे परिश्रम मागच्या काही दिवसांपासून घेतले, त्या परिश्रमाचं या कलागुणाचं सादरीकरण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करणार असल्यामुळं आमच्या या भाषणामध्ये मुळामध्ये या विद्यार्थ्यांना आणि आपण पालक या नात्यानं भाषणापेक्षा आपल्याला या मुलांनी केलेल्या कलागुणाचं सादरीकरण आपल्याला पाहायचं आहे. देशाचे प्रधानमंत्री काल बोलताना सांगून गेले की बाबा आपल्याला एखादं व्यसन असावं, तर ते सांगताना त्यांनी म्हणले की व्यायामाचं, योगाचं, विपश्यनेचं अशा एक वेगळ्या पद्धतीचं व्यसन आपण अंगी स्वीकारून घ्यावं. अशा एक वेगळ्या दिनाचं निमित्त साधून आज 9 वर्ष आहे आणि आजच्या दिवशी प्रत्येकाने एक संकल्प करावा की एक वेगळा काहीतरी स्वीकारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तशाच अनुषंगाने वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी जर आपण एका दिवसाला एका महिन्याने स्वीकारल्या तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे बदल घडवून आणू शकतो. अशा या सदिच्छा शुभेच्छा आजच्या या निमित्ताने देतो. त्यासोबतच स्वच्छंद प्रतिष्ठानशी मी जोडलेला असल्यामुळं स्वच्छंद प्रतिष्ठानच्या चहूबाजूने जो काही वाद्यवंत असतील, कलावंत असतील, या ठिकाणचे टीचर्स असतील, संगीत शिक्षक, त्यांनाही या इंग्लिश परिवाराशी आपण जोडलेला आहात. त्यामुळे सुद्धा इंग्लिश परिवाराचा आणि स्वच्छंद प्रतिष्ठानचे आपला एक कमिटमेंट आहे व चांगलं समाजाप्रती काय देता येईल हे देण्याचा प्रयत्न आपण सुद्धा सर्वांनी मिळून करूया. इंग्लिशचं हे वटवृक्ष लवकरात लवकर प्रगतीच्या दिशेने व्हावं याच सदिच्छा शुभेच्छा आमच्या या मंचाच्या वतीने देऊन मला आमचा या सत्कार सन्मान या ठिकाणी इंग्लिशच्या वतीनं, इंग्लिश परिवाराच्या वतीनं, इंग्री मॅडमच्या वतीनं केला, त्याबद्दल त्यांचं स्नेहपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.